हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। माझी पूजा तर असतेच, तर मग मी सकाळी ह्यावेळी खूप लवकर उठले। म्हणजे कसं दररोज मी 7:30च्या दरम्यान उठते, पण पूजा असल्याकारणाने बाकीच्या गोष्टी मला आवरायच्या आहेत, त्याच्यामुळे मी 5:30लाच उठले। बाकी सगळ्या गोष्टी आवरून मग मी उंबरा जो आहे तो स्वच्छ केला, बाहेरचं अंगणसुद्धा स्वच्छ केलं आणि हे माझं नेहमीचं रूटीन आहे। दररोज उठल्यानंतर दररोज थोडासा वेळ लागतो, आज मी खूप लवकर हे रूटीन आवरलेलं आहे। 6:30ला 10 मिनिटं असताना मग मी चालायला जायला निघाले। बाकीचे सगळे जे अजून एक्स्ट्रा जी कामं घरातली होती ती आवरून इथे साईडलाच एक मैदान आहे, तिथे चालायला जाते मी आणि नेहमी मी 7:30च्या दरम्यान जाते, कारण का कोवळं ऊन छान मिळतं आणि खूप सारी लोकांची गर्दी तेव्हाच होते। पण आज मला खूप गोष्टी आवरायच्या आहेत लवकर लवकर पटपट, त्याच्यामुळे मग मी 1 तास अगोदरच गेले। शांत आणि निवांत वातावरण आहे, दोन्ही साईडला झाडं आहेत, त्यामुळे चालताना खूप छान वाटतं। आणि नंतर जेव्हा गर्दी होते तेव्हा नकोसं वाटतं, कारण सगळे लोक एकमेकांना टकरतात असे वाटते नेहमी। तर मग इथे बघताय अशांत एकदम निवांत वाटतं, जाऊन एक 15-20 मिनटं जरी बसलं ना तरी खूप म्हणजे एकदमच मनाला एकदम शांतता वाटते। एवढं चालल्यानंतर मला आधी का चालायचा खूप कंटाळा यायचा ॲक्च्युअलमध्ये, जायची चालायला खूप 1 वर्ष अगोदर, पण त्याच्यानंतर बंद केलं होतं, आता परत स्टार्ट केलं। 1-2 फेऱ्या मारून मग मी दूध घेऊन घरी आले, तोपर्यंत आरव आणि सचिन हे दोघेही झोपलेले होते। जे माझं काम आहे ते आता मला सकाळी आवरायचं आहे पटपट, कारण पूजा वगैरे सगळं आवरून आणि घरातली कामं सुरू होतात। तर मग आता एकतर जसं मी माहिती आहे की ट्रीटमेंटेड हेअर, त्याच्यानंतर कलर्ड हेअर, त्यानंतर स्प्लिट एंड्स, त्याच्यानंतर केस फ्रिझी होतात, ड्राय होतात, त्याच्यानंतर असं जो बॉन्ड असतो आपल्या केसांचा तो तुटतो। आपण जसं आपण इथे दाखवते की पटकन उडल्यानंतर तुटतो, तर ते बॉन्ड जे आहे ते स्ट्रॉंग राहत नाही। आणि असे खूप सारे प्रकार केल्यानंतर केसावरती सुद्धा केस नीट राहणं गरजेचं आहे। मग बॉन्ड रिपेअरिंग शॅम्पू, कंडिशनर किंवा जे प्रोडक्ट्स असतात ते महाग असणं जसं गरजेचं नाही आहे, कारण मी जे वापरते ते एवढे एक्सपेन्सिव्ह नाही आहेत, कारण त्यामुळे माझ्या केसांना चांगली शाईन आणि त्याच्यानंतर बॉन्ड जे आहे ते स्ट्रॉंग बनायला मदत झाली। ॲक्च्युअलमध्ये इथे तुम्ही बघताय की रिझल्ट कसा आहे, तर मी त्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला सांगते की कोणतं शॅम्पू आणि कंडिशनर मी वापरते की ज्याच्यामुळे केस तुम्हाला नेहमी सिल्की शायनी वगैरे दिसतात आणि व्यवस्थित मेंटेन दिसतात। तर चला, विश केअरचं हे ट्रिपल बॉन्ड रिपेअर शॅम्पू जे की माझ्या हेअर केअर रुटीनचा भाग बनलेला आहे, मेनली सल्फेट आणि पॅराबिन फ्री आहे। याच्यामध्ये सिरामाइड्स आणि पेप्टाइड्स आहेत आणि हा हेअर डॅमेजनं रिव्हर्स करतं। ॲक्च्युअलमध्ये हेअर वॉश केल्यानंतर त्याच्यावरती मी इव्हनली स्प्रेड केलं आहे आणि छान फेससुद्धा निघाला आहे, त्याचा स्काल्प क्लीन केलेले आहे। काय होतं की ह्युमिडिटीमुळे ना हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक होतात, त्यानंतर pH इम्बॅलन्स झाला तर आयकॉनिक बॉन्डसुद्धा ब्रेक होतात आणि जसं की केमिकल ट्रीटमेंटमुळे ना डिसल्फाईड बॉन्डसुद्धा ब्रेक होतात। तर हे सगळ्या गोष्टी हे रिपेअर करण्याचं काम करतं। मी छान क्लीन केलेले आहेत केस आणि त्याच्यानंतर हे विश केअरचं ट्रिपल बॉन्ड रिपेअर बूस्टर सिरम वापरते आहे मी माझ्या ओल्या केसांच्या वरती। अप्लाय केल्यानंतर एक 10 मिनिटासाठी ठेवून द्यायचं। कंडिशनर किंवा हेअर मास्क वापरण्याची गरज नाही। ॲक्च्युअलमध्ये केमिकल, पोल्युशन, हीट, ब्लीच, कलर या सगळ्या गोष्टीमुळे केस जे डॅमेज होतात तर ती गोष्टी जी आहेत ते रिव्हर्स करण्याचं काम करतं, जसं की रिस्टोरिंग स्ट्रेंथ, इलॅस्टिसिटी, स्मूथनेस आणि फ्रीज आणि डलनेससुद्धा घालवण्याचं काम करतं। आता सगळं तर आवरलेलं आहे, केस छान असे सुकलेले सुद्धा आहेत आणि तुम्ही बघता अगदी फ्रीज फ्री फ्रेश वाटत आहेत हेअर, म्हणजे कुठेही असे ड्राय वाटत नाही आहेत। आणि हे रिझल्ट्स मला कंटिन्युअसली यूज केल्यानंतरच मिळाले, शॅम्पू अँड जे सिरम आहे ते। डिटेल्स सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहेत, चेकआउट करायला विसरू नका। आणि आता माझी जी सगळी बाकीची कामं आहेत ती मी आवरते आणि माझी पूजा कशी मांडते ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते। पूजेची सगळी तयारी अगोदर करून ठेवली, म्हणजे जसं कलश किंवा फुलं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्यात, म्हणजे एकदा पूजेला बसलं की आपल्याला पूजा व्यवस्थित मांडता येते। तर ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे की मी पूजा कशी मांडते। आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी आपण कसं तयार होतो तसंच लक्ष्मी कशी अगदी पूर्ण सजून धजून छान प्रसन्न मनाने येते, तर घरच्या लक्ष्मीनी सुद्धा तसंच तयार व्हायला हवं। मग तुम्ही पण सुद्धा जेव्हा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करणार किंवा मग जे कोणतं उद्यापन वगैरे करणार असेल तर त्याला छान असे तयार व्हा। आता मीही तयार झाले आणि पूजा मांडून घेते अगोदर, आणि त्याच्यानंतर मग आपण आरती वगैरे जी काही आहे आज माझ्या घरी तर ते मी तुमच्याशी शेअर करते। चला आधी पूजा मांडून घेऊया पटपट। पूजेची सुरुवात करताना सगळ्यात आधी मी जिथे पूजा मांडणार आहे तर तिथे जागा जी आहे ती छान पाण्याने स्वच्छ करून पुसून घेतलेली आहे। त्यानंतर सगळ्यात आधी स्वस्तिक काढते। स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत ही अशी आहे की आत रेषा ज्या आहेत त्या बाहेरून आतमध्ये ओढायच्या। स्वस्तिक हा शब्द सु प्लस अस प्लस क ने बनलेला आहे। सु
म्हणजे चांगले, अस म्हणजे शक्ती किंवा अस्तित्व आणि क म्हणजे करता किंवा करणारा असा होतो. स्वस्तिक या शब्दाचा अर्थ चांगला किंवा मंगल करणारा असा होतो. स्वस्तिक या शब्दाचा अर्थ कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे किंवा जातीचे कल्याण नसून संपूर्ण जगाचे किंवा वसुधैव कुटुंबकम अशा आशयाचा आहे. त्यामुळे स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद आणि कुंकू अगदी मध्यभागी ठेवलेली आहे. त्यानंतर त्याच्यावरती पाट ठेवलेला आहे. पाट ठेवल्यानंतर त्यावरती मी लाल वस्त्र अंथरलेलं आहे. रांगोळीसुद्धा मी काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर एक दिवा पेटवून मी साईडला ठेवला होता, कारण पूजेची सुरुवात नेहमी दीप प्रज्वलनाने होते म्हणून ते आधीच साईडला ठेवून दिला. तांदळाची किंवा गव्हाची साळी जी आहे ती आपण अंतरतो. इथे मी तांदळाची साळी जी आहे ती गोलाकार अशी अंतरलेली आहे आणि तिथे सुद्धा हळद आणि कुंकू मी वाहिलेला आहे. त्यानंतर कलश जो आहे तांब्याचा त्यामध्ये मी पाणी भरून घेतले. 5 ठिकाणी हळदी कुंकवाची बोटे ओढलेले आहेत. पानामध्ये सुद्धा मी हळद आणि कुंकू टाकत आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 रुपयाचं नाणं, त्यानंतर अक्षता आणि त्याच्यानंतर मग मी दुर्वासुद्धा टाकलेल्या आहेत. त्यानंतर 5 झाडांच्या डहाळ्या ज्या आहेत त्यासुद्धा मी बाजारातून घेऊन आली होती. त्याआधी मी सुपारीसुद्धा टाकली. त्यानंतर ह्या ज्या डहाळ्या आहेत त्या व्यवस्थित मी पाण्यामध्ये ठेवल्या आणि त्याच्यावरती नारळ जो आहे तो उभा करून ठेवलेला आहे. खूप म्हणजे झाडांच्या डहाळ्यासुद्धा वापरतात किंवा मग विड्याची पानेसुद्धा वापरतात. आता मला ह्या डहाळ्या मिळाल्या त्याच्यामुळे मी हे वापरलं. त्यानंतर देवीसाठीचं जे वस्त्र आहे जे मी नेहमी लक्ष्मी पूजेला किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये वापरते तर ते ग्रीन कलरचं आहे ते मी आणून ठेवलं होतं अगोदरच. म्हणजे प्रत्येक पूजेला हेच मी वापरते, छान दिसतं. आणि त्याच्यानंतर हा जो मुखवटा आहे हा आईने आणलेला होता. मग तेव्हापासूनचा मुखवटा हाच मी वापरते. खूप सुंदर आणि मण्यांनी वगैरे अशा स्टोन्सनी सजवलेला आणि खूप उठावदार दिसतो तो मुखवटा, त्यामुळे मी तो बदलला नाही. त्याच्यानंतर अजून एक वस्त्र होतं तेही मी देवीला घातलेलं आहे. त्याच्यानंतर बाकीची जी सजावट आहे त्याच्यामध्ये मी गजरा वगैरे आणला होता. मी नेहमी वेणी आणते पण ह्यावेळी मला हा गजरा खूप आवडला त्याच्यामुळे हा मी घेऊन आले आणि तोही अगदी नारळावरून वरती घेतलेला आहे. देवीला मी मंगळसूत्र घातलेलं आहे, दागिना जो आहे आपला तो. त्याच्यानंतर मी जे देवीला डोक्यावरून वस्त्र घ्यायचं किंवा आपण पदर म्हणतो तर तेही छोटंसं आहे पण ते सगळ्यात शेवटी घालूयात म्हटलं. अगदी व्यवस्थित वेणी वगैरे सजवल्यानंतर ते हे छोटंसं असं वस्त्र आहे ते घातल्यानंतर देवीची जी मी स्थापना केलेली ती किती सुंदर दिसते. वस्त्रमाळसुद्धा घातलेली आहे मी. त्यानंतर जे कलरकाम केलेलं होतं तेही समोर ठेवलेलं आहे मी. त्यानंतर फळं ठेवलेले आहेत, श्रीयंत्र ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जे सुवासनीचा मान म्हणून आपण ज्या गोष्टी देतो त्याही समोर ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर साईडला विडा ठेवलेला आहे, दिवासुद्धा लावून ठेवलेला आहे आणि अशा प्रकारे छान असे मी सजवलेलं आहेत. त्याच्यानंतर जी फळं आहेत आता फळामध्ये मी काही फळं जी आणली होती ती ठेवली. अगदी तुम्ही 2ही फळं ठेवलात तरीही चालतं, काही प्रॉब्लेम नसतो. त्याच्यानंतर दूधसुद्धा मी साखर आणि दूध मिक्स करून ठेवणार ते बाजूला ठेवलेलं आहे मी अजून. त्याच्यानंतर कमळाचं फूल वाहिलेलं आहे देवीला, कारण कमळाचं फूल हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं. गुलाबाचं फूलसुद्धा मी आणलं होतं तेही अगदी समोर उभे करून ठेवलेलं आहे. प्रत्येक फळावरती मी आता फुलं ठेवलेली आहेत कारण नैवेद्य किंवा प्रसाद म्हणून आपण ती फळं देवीसमोर ठेवतो तर तेही केलेलं आहे. त्याच्यानंतर ही पूजा फक्त मांडून घेतली. त्यानंतर बाकी आरती वगैरे नंतर करायचं आहे त्याच्यामुळे मी पूजा मांडून घेतल्यानंतर 3 सांजेची वेळ होती त्याच्यामुळे मग मी काय केलं की आधी दरवाजामध्ये दिवा आणि रांगोळी काढूचं ठरवलं. कारण 3 सांजेच्या वेळेला ह्या सगळ्या पूजा करायच्या आणि खूप कमी वेळामध्ये 3 सांज लगेच होऊन जाते. त्याच्यासाठी मी दुपारीच सगळे आरती दिवे वगैरे जे ते घासून पुसून स्वच्छ करून ठेवले होते आणि त्याच्यामध्ये वात वगैरे घालून ठेवली होती. त्यामुळे मला ही गोष्ट खूप सोपी गेली. नाहीतर एकदा जर आपण पूजा करायला बसलो तर ही गोष्ट नाही ती गोष्ट नाही असं होतं. त्याच्यामुळे पूजेची जी तयारी असते म्हणजे 3 सांजेला करणार असेल तर दुपारी सगळीच तयारी मी करून ठेवली. त्याच्यामुळे मला जास्त दगदग किंवा घाई गडबड करावी लागली नाही. घाई गडबडीत केलेली पूजा मला अजिबात आवडत नाही. शांत मनाने जर पूजा केली तर ते खूप बेस्ट वाटते म्हणून मी ते करते. त्याच्यानंतर आता दिवे तरी मी पेटवून ठेवलेले आहेत बाहेर. त्याच्यानंतर लक्ष्मीची जी पावले आहेत ते मी रांगोळीच्या साच्याच्या मदतीने काढणार आहे, जे की उंबऱ्यावरती काढेन मी. आता इथे तुम्ही बघताय किती छान आणि मस्त दिसते. हळदी कुंकूसुद्धा वाहिलेला आहे मी आणि इथे छान अशी लक्ष्मीची पूजा मी मांडलेली आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. पाया पडायचं, स्त्रीच्या पाया पडायचं. कशात लिहिलेलं आहे म्हणून तू पाया पडलास वे? हे नक्की वाचा कारण हे मला खूप छान वाटलं. वाचलंस तू? हां, एक पान वाचलं. इकडे मला वाचायचं का आता? आपण पूजा करायची, आरती करायची आता.
चालू झालं. आता बनवते. आज काय आहे मम्मी? कसली पूजा? आणि माझी मम्मी हे काय? सचिन जेव्हा नसतात आणि आरो सोबत असतो तेव्हा आरो माझा कॅमेरामॅन होतो. त्याच्यानंतर मी म्हटलं की सचिनना खूप लेट होणार होता, बाबाही वरती काम करत होते कारण 2 दिवसात ते गावी जाणार आहेत. मग मी म्हटलं पुस्तक आपण वाचून घेऊ. आरवला मी गोष्ट ती सांगत होते, त्याच्या आधीच त्याने ती वाचली होती आणि तुम्हाला त्याने तसं सांगितलं होतं. तर पूजा वगैरे झाल्यानंतर मी आरतीच्या वेळी सचिन आले तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून आरती करून घेतली. खूप छान मन प्रसन्न वाटत होतं. आणि आता हे मला वाटतं 5 गुरुवार ह्या वर्षी मिळालेले आहेत. मग आरती झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र असं जेवण केले. चला आजचा व्हिडिओ इथेच संपतो. बाय बाय. बाबांना म्हणा. बाबा तुम्ही म्हणा की परत भेटू. उद्या परत भेटू. बाय बाय.